तर विषय असा आहे की वसंत सहकारी साखर कारखाना कासोदा तालुका एरंडोल जिल्हा जळगाव हा आमचा कारखाना शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपल्या जमिनी दिल्या होत्या. तर त्या यासाठी दिलेल्या होत्या की शेतकऱ्यांसाठी कारखाना उभा राहील, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतकऱ्यांना त्या जागेवर त्यांना नोकऱ्या लागतील, त्यांना कामधंदा मिळेल, यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या होत्या. आणि आता जिल्हा बँकेने आपल्या फक्त 53 कोटी थकबाकीसाठी तो कारखाना विक्री काढलेला आहे. त्यामुळे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत की तो कारखाना विक्री थांबली पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि जर कधी शेतकऱ्यांचा तो कारखाना विकला गेला तर शेतकरी आपल्या जमिनी वापस घेतील आणि तो कारखान्याची जागा आपल्या हक्कात घेतील. या मुद्द्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. किती शेतकऱ्यांच्या यामध्ये जमिनी गेलेल्या आहेत? कारखाना कधीपासून बंद आहे? 35 ते 40 शेतकऱ्यांच्या जमिनी या ठिकाणी गेलेल्या आहेत. तर तो 28 वर्ष त्याला आता बंद पडून झालेले आहेत कारखान्याला. आता आपली मागणी काय आहे नेमकी? कारखाना वाचवायला पाहिजे, तो कारखाना पुन्हा सुरू व्हायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी कारखाना आहे त्या ठिकाणी कारखाना सुरू होऊन शेतकऱ्यांना रोजगार मिळाला पाहिजे. ज्यांच्या जमिनी गेल्या होत्या त्यांना रोजगार मिळाला पाहिजे आणि आजूबाजूचा पण सगळ्या एरियाला त्या ठिकाणी काम भेटेल, हा आमच्या सगळ्यांचा हेतू आहे. कारण की तो कारखाना शेतकरी हितासाठी बनवला गेला होता. त्यासाठी आमच्या या मागण्या आहेत. पुढचा काय विचार आहे तुमचा? जर कधी कारखान्याला मदत करायची, पुढचा काय विचार असणार, तुमचं पाऊल काय आहे? जर कधी हा कारखाना यांनी जर कधी विक्री थांबवली नाही तर शेतकरी आपल्या त्या ठिकाणी जमिनी तयार करून स्वतः तिथे पेरणी करतील, हे शेतकऱ्यांनी इशारा दिलेला आहे. या संदर्भात आपण शासन स्तरावर पालकमंत्री असतील किंवा इतर कोणाशी संपर्क केला आहे का? काही निवेदनं दिली? माननीय मंत्री महोदय गिरीश महाजनांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की कारवाई रोखण्यात यावी, हा कारखाना विक्री व्हायला नको. आणि जिल्हा बँकेच्या MD साहेबांना पण आम्ही ते पत्र दिलेलं आहे. आपलं नाव सांगा. मोहनीश विलास पाटील.